दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. आझाद मित्रमंडळाला विनंती असेल, आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. नेक्स्ट बॅटिंग तुम्हाला करायची. अंधाराचं कारण चालणार नाही, सामना पूर्णच करावा लागेल. आणि ओंकार शिंदे आपला संघ जिंकलाय, थोडंसं साईडला बसून घ्यायचंय. राम मरगळे, मनोज मांजरे कृपया साईडला व्हा, स्कोररला काहीतरी दिसू द्या. शैलेश निवंगुणे. मित्रांनो, स्टेजच्या समोर जे उभे आहेत, काटकर, श्रीकांत काटकर, आपले सहकारी साईटला घ्या पूर्ण. आहे बॉलर्स नेम राम मरगळे, बॉलर्स नेम समीर, आणि स्ट्राईकला येतो ओंकार, नाव स्ट्राईकला येतो योगेश. गोलंदाज समीर, आझाद मित्रमंडळ. एक ओव्हरचा पॉवर प्ले. एक ओव्हरचा पॉवर प्ले. बर, पॉवर प्ले नाहीये. पॉवर प्ले नसेल, 5 खेळाडू बाहेर असतील. आझाद मित्रमंडळातर्फे प्रथम गोलंदाज समीर जो सज्ज झालाय, त्याचा सामना करेल तो ओंकार शिंदे, तडाखेबाज फलंदाज. काय खेळी केली होती मागच्या मॅच मध्ये, आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. आणि हा सुंदर तऱ्हेने मारलेला शॉट, आणि पहिल्या चेंडूवरती बाद केले समीर याने. ओंकार शिंदे तंबूच्या आश्रयाला. काय फटका बसतोय, मोठा फणस लावण्यात आला होता इथं. ओंकार शिंदे जाळ्यामध्ये बसतोय. पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद करतोय तो समीर. आत पुढचा चेंडू, आणि चेंडू भिरकावून दिला योगेश दांगड्याने. 1 बाउन्स चौकार. संख्येत वाढ होते, धाव संख्या होती ती 4. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतल्यानंतर समाधान, पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, आणि हा तिसरा चेंडू समोर खेळून काढलाय. डाऊन दी ग्राउंड. 1 धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्येत वाढ, धावसंख्या येते 5 धावा. आता स्ट्राईकला असेल तो विराज. बॉलिंग साठी आहे तो समाधान. समाधानचा सामना करेल तो विराज. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा करतोय. आणि हा निर्धाव चेंडू. खूपच सुंदर अशी गोलंदाजी समाधान याची आपल्या संघासाठी. समाधान टू विराज. पाहूया काय होतंय. पुढे सरसावून खेळण्याची प्रयत्न. 1 तर धाव पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्नही नाही. आता योगेश दांगट यांना माहिती आहे, मी जर विकेटवर थांबलो. शैलेश निवंगुणे कुठे असेल तिथं समालोचनापाशी या पटकन. ओ, काय जाळं रचलं जातंय, आणि दोन्ही फलंदाजाला एकाच ठिकाणी बाद करण्यात येतंय. समाधान, खूपच सुंदर अशी गोलंदाजी, अचूक टप्प्याचा मारा, आणि 2 तडाखेबाज फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. आता जातोय तो लेफ्ट हँड बॅट्समन. नाव काय आहे बॅट्समनचं? रोहन. आणि आपण सर्वांनी खाली बसून घ्यायचंय कृपया, आणि एक प्लेयर इथे थांबवा. एक षटकाचा सामना, 1 षटक पूर्ण होतंय.
एका षटका अखेर धावसंख्या आहे ती 6 धावा, 2 गडी बाद, 6 धावा. गोलंदाजीसाठी आलाय, नो बॉल आहे. 6 क्षेत्ररक्षक बाहेर आहेत. मी आलो की काहीतरी गडबड होते. फलंदाजाकडून क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक. 6 क्षेत्ररक्षक हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. त्यामुळे पंचांनी त्या ठिकाणी नो बॉल घोषित केलाय. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. 1 धाव, एका धावने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 7. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे, अगदी सेमी फायनलचा सामना आहे. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. अगदी कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय, झेल होतोय, परंतु त्या ठिकाणी फलंदाज बाद नसेल. एक सुरेख प्रयत्न, सुरेख क्षेत्ररक्षण आपण जे मैदानामध्ये पाहिलं. 1 धाव जी मिळते, एका धावने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 8 धावा. षटक क्रमांक 2 सुरुवात होते. 3 षटकांचा सामना आहे. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय तो संघ, कशा प्रकारे गोलंदाजी करतोय तो संघ. पुढचा चेंडू सामना करेल तो कोण आहे. पुढचा चेंडू मिथुन याचा. रोहन फलंदाजीसाठी सज्ज होतोय. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज, अगदी उजव्या स्टिचला धरून गोलंदाजी जी सुरू आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण हे सजवलं जातंय. पुढचा चेंडू क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सजवलं जात आहे. पुढचा चेंडू मिथुन याचा. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर असेल चेंडू. नक्की त्या ठिकाणी एक अवांतर धाव घोषित केली जाते. एका अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 9 धावा. षटक क्रमांक 2 सुरू आहे. 3 षटकांचा सामना आहे. पाहूया कोण फायनल मध्ये प्रवेश करतंय ते. अगदी समोरच्या दिशेने चेंडू खेळून तर काढलाय. 1 धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, आणि दुसरी ही धाव त्या दरम्यान पूर्ण केली जाते. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या होते ती 11 धावा. षटक क्रमांक 2 जे सुरू आहे. पुढचा चेंडू अगदी उजव्या एसटीच्या लगतचा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अगदी बॅकफुटला जाऊन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु निर्धाव चेंडू षटक क्रमांक गोलंदाजीसाठी दिसतोय तो. दुसरं टाकत असताना मिथुन स्ट्राईकला येतो. रोहन. मोठा फटका, आसमानी टोला. पाहूया क्षेत्ररक्षक झेल घेतोय का, आणि त्या दरम्यान सुरेख झेल घेतला जातोय. आणि रोहन देखील त्या दरम्यान झेल बांधून तंबूच्या आश्रयाला जातोय. श्रीकांत काटकर त्या ठिकाणी आता मात्र जबाबदारी स्वीकारतोय. विराज आणि श्रीकांत ही जोडी आता मात्र जीवाभावाचा, भाऊंच्या जीवाभावाचा श्रीकांत काटकर आता मात्र जबाबदारी स्वीकारतोय. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. विराज मात्र त्या ठिकाणी स्ट्राईकला तैनात असेल. खूप साऱ्या अपेक्षा आहेत त्याच्या फलंदाजीच्या. मोठा फटका, बिग ब्लास्ट. अगदी चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषा पार. खणखणीत षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 2 षटकानंतर 3 गाड्यांच्या मोबदल्यात 17 धावा. अंतिम षटक कोण घेऊन येते ते पाहायचं. कोण आलंय गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजाचं नाव काय. रुपेश. रुपेश गोलंदाजी मार्कवरती आहे. पंचांनी त्या ठिकाणी पहिला चेंडू एक अवांतर धाव घोषित केली आहे. सर जरासे बाजूला व्हा. हा धन्यवाद. 1 धाव. हा आताची 1 धाव आहे. धावसंख्या 17चा खतरा टळतोय. धावसंख्या होते ती 18. स्ट्राईकला आहे श्रीकांत काटकर. पुढचा चेंडू पुढे येऊन मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात. निर्धाव चेंडू. अगदी फलंदाज नाराज आपल्याला जो पाहायला मिळतोय.
पाहूया कुठला संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय, आझाद मित्रमंडळ की दांगट पाटील क्रिकेट क्लब. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि काय घडतंय, धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज त्या ठिकाणी धावबाद. प्रत्येक चेंडू पुढे येऊन मारण्याच्या प्रयत्नात सुंदर टप्प्यावरती केलेली गोलंदाजी. धाव संख्या 18 वरती जी स्थिरावली आहे. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या इनिंग मधले. चला फलंदाज लवकर जायचंय. नवीन कोण आहे फलंदाज, नाव काय? करण पालकर. फलंदाजीसाठी जो सज्ज होतोय, नॉन स्ट्राईकला आहे तो विराज. एक षटकार मारून आता मात्र नॉन स्ट्राईकच्या बाजूने जो उभा आहे. पुढचा चेंडू करण, मोठा फटका अगदी लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव तो पूर्ण केली जाते. दुसरा धावचा प्रयत्न होतो का? नाही, कारण विराजला संधी देणं तितकंसं गरजेचं आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 19 धावा. आता मात्र पहिल्या इनिंगचे 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया विराज कशा प्रकारे आक्रमण करतोय, तर कशा प्रकारे गोलंदाजी करताना गोलंदाज दिसतोय. पुढचा चेंडू अगदी स्लोअर वन पद्धतीचा चेंडू, मोठा फटका, आडव्या बॅटने खेळण्याचा फटका. प्रयत्न फसतोय, निर्धाव चेंडू जातोय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू पहिल्या इनिंगचे बाकी आहेत. पुढे येऊन अगदी लेग साईडच्या दिशेने खेळून काढला. एक धाव तर पूर्ण केली जाते. प्रयत्न दुसऱ्या धावेचा होतोय का? दुसऱ्या धावेचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नसेल आणि त्या दरम्यान एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 20 धावा. षटक क्रमांक 3 अगदी अंतिम चेंडू जो आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका, चेंडू भिरकावून दिलाय, आसमानी टोला आणि त्या ठिकाणी झेल बाद. फलंदाज त्या ठिकाणी जो बाद होतोय. जल्लोष, सुरेख असं क्षेत्ररक्षण आपण मैदानामध्ये पाहिलं आझाद मित्रमंडळाकडून. चला क्षेत्ररक्षणासाठी लवकर जायचंय. आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आजचा दिवस काय इथे मुक्काम नाहीये. शेवटचे 3 षटक टाकायचे, लवकर घाई करा. 18 चेंडूंमध्ये 21 धावेंची गरज आहे. 18 चेंडू 21 धावेंची गरज. 18 चेंडू 21 धावेंची गरज. मी या ठिकाणी समालोचन करतोय, मला कुठल्याही प्रकारचा वाद नकोय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आघाडीचे 2 फलंदाज कोण आलेत? ऐका ना, 1-2 मिनिटं. फलंदाजी करणारा संघ या ठिकाणी 12वा खेळाडू. काय ऑन स्ट्राइक कल्पेश आणि नॉन स्ट्राइक समाधान. कल्पेश आणि समाधानी जोडी मैदानामध्ये. गोलंदाजी मार्क वरती येतो श्रीकांत काटकर. 18 चेंडू 21 धावांची गरज. सेमी फायनलचा सामना आहे. पाहूया कुठलं मंडळ फायनल मध्ये प्रवेश करते आणि गुरुकृपा हाऊसिंग सोसायटी बरोबर फायनल खेळते ती. प्रथम पारितोषिक 21,000 रुपये, द्वितीय 11,000 रुपये. पाहूया पहिला चेंडू, शरीर भेदक मारा, कुठल्याही प्रकारची धाव नसेल. एक संयमी सुरुवात आपण या फलंदाजांची पाहतोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील दोन्ही फलंदाजांनी सुरेख कामगिरी केली होती. एक बलाढ्य संघ त्या ठिकाणी स्पर्धेच्या बाहेर काढला. आता मात्र दांगट पाटील नगर.
एक मोठा फटका, चेंडू हवेमध्ये आहे, झेल होतोय का त्या ठिकाणी श्रीकांत काटकर आणि झेल सुटला. नाही असं नाही बोलता येत, झेल सुटलाय. चुकी केली आहे गोलंदाजाने. फॉलो थ्रू मध्ये चेंडू आकाशामध्ये जो उडाला होता, झेल मात्र त्या दरम्यान सुटला जातोय. एक धाव देखील घेतली जाते. आघाडीचा फलंदाज बाद, सोडलेला झेल. असाच काहीसा झेल मगाशी आपण जे पाहिलं ते महेश शिंदेचा झेल सोडला होता आणि महेश शिंदेने त्या दरम्यान एक चांगली फलंदाजी केलेली आपण पाहायला मिळाली. नको बाबा. एक अनुभवी गोलंदाज श्रीकांत काटकर गोलंदाजी मार्कवरती आहे. फलंदाजीसाठी जो सज्ज होतोय समाधान. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. एक फिरकीचा जादूगर आपण पाहतोय श्रीकांत काटकर. पुढचा चेंडू देखील निर्धाव. एक चांगली गोलंदाजी आपण मैदानामध्ये पाहतोय. पुढचा चेंडू श्रीकांत काटकर याचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू. नाही नाही तसं नाही सांगायचं, मॅच नाही. चला चला चला, पंचांशी वाद करू नका. चला 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 चला, वेळ लावू नका नाही तर पेनल्टी देईन. अरे अरे 3 प्लेयर. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. पुढचा चेंडू देखील निर्धाव आहे. पाहूया सुंदर गोलंदाजी करताना जो पाहायला मिळतोय श्रीकांत काटकर. पुढचा चेंडू कशा प्रकारे खेळतोय तो फलंदाज पाहायचंय. अगदी पॉइंटच्या दिशेने एक चेंडू खेळून काढलाय. एक धाव तर पूर्ण केली जाते. एका धावेवरती समाधान होतंय का? हो, आणि एकच धाव. सुंदर अशी गोलंदाजी आपण मैदानामध्ये पाहिली. अवघ्या 2 धावा या षटकामध्ये ज्या खर्च केल्या जात आहेत. आता समीकरण बदललं जात आहे. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मी वारंवार सूचना देतोय, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. 12 चेंडू 19 धावा, 19 धावा 12 चेंडू. सामना होता 18 चेंडूत 21 धावांची गरज असताना श्रीकांत काटकर यांनी एक बहारदार कामगिरी केली आणि अवघ्या 2 धावा खर्च केल्या. आता मात्र समीकरण हळूहळू बदलतंय. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 19 धावांची गरज आहे. योगेश दांगट संघाचा संघनायक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवताना दिसतोय. दांगट पाटील मित्रमंडळ हा संघ सेमीफायनलचा अतिशय महत्वपूर्ण सामना खेळताना दिसतोय, तर त्यांच्या समोर उभा आहे तो आझाद मित्रमंडळ. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू अगदी आसमानी टोला. पाहूया झेल होतोय का. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न आणि झेल बाद. फलंदाज मात्र त्या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला जातोय. चला ये टाळ्यानंतर द्या, जागेवरती यायचं, जागेवरती. क्षेत्ररक्षक हा झालं, चला या बाहेर, चला लवकर. गोलंदाजी मार्कवरती येतो यश. यश यश यशच आहे ना. यशला पहिल्या चेंडूवरती मिळालं यश. त्याचं नाव यश, त्यांनी मिळवलं यश, सगळं झालं यश. आता राहिलंय समीकरण 11 चेंडू 19 धावांची गरज. पाहूया नवीन फलंदाज कोण आहे तो. संघाचा कर्णधार. हे नाव काय आहे फलंदाजाचं? राम आखाडे, इकडे या. नाव सांगायला थांबा की इथं. हा अरे इकडे येऊन सांग. हर्षद. समोरच्या दिशेने अगदी खेळून काढलाय. विराज त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव तर पूर्ण केली जाते आणि काय घडतंय, थोडीशी फंबलिंग होते. 2 धावा तर पूर्ण केले जातात. 2 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या किती होते? 4 धावा. अजून देखील आपण पाहतोय 17 धावेंची गरज आहे. शेवटचे 10 चेंडू आणि 17 धावेंची गरज. अतिशय अटीतटीचा सुरू असलेला हा सामना आहे. 7 मोठा फटका. पाहूया झेल होतोय का. क्षेत्ररक्षक नक्कीच प्रयत्न करतोय आणि झेल सुटलाय. अरे इथं दिसतच नाही काय. हो जरा इकडं व्हा ना राम. अरे इकडं थांब. 2 धावेने धावसंख्येमध्ये जी वाढ होते, धावसंख्या होते ती
6 धावा. अजून देखील समीकरण आहे मित्रांनो. शेवटचे 9 चेंडू आणि 15 धावांची गरज. मोठा फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. 1 धाव तर पूर्ण केली जाते. सीमारेषेच्या पलीकडे जातोय का चेंडू? 4 गेलाय का? त्या ठिकाणी 4 धावा मिळत आहेत. श्रीकांत काटकर यांचे प्रयत्न त्या ठिकाणी फसतायत. 4 धावा मिळत आहेत. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 10 धावा. आता समीकरण आहे मित्रांनो. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावेंची गरज आहे. शेवटच्या क्षणाला येऊन आता मात्र हरणं दोन्ही संघांना परवडण्यासारखं नाहीये. कारण दोन्ही संघांनी चांगला खेळ करत जो सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. सेमीफायनल जिंकून फायनलमध्ये कुठला संघ दाखल होतोय ते पाहायचंय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी यश सज्ज होतोय. मोठा फटका पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने. 1 धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. कल्पेश एक सुरेख फटकेबाजी करतोय. मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेतोय. 2 जीवदानं नक्कीच त्याला मिळाली होती. त्याचा फायदा घेतला जातोय. धावसंख्येत एकेरी दुहेरी चौकारांनी जे वाढ करतोय. धावसंख्या होते ती 12 धावा. समीकरण आहे शेवटचे 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. ह्या चेंडूवरती खूप सारं अवलंबून आहे. शॉर्ट पिच चेंडू आणि फाईन लेगच्या दिशेने चेंडू गेलाय अगदी सीमारेषा पार. खणखणीत चौकार 4 धावांसाठी. थोडस महागडं षटक अगदी आपण पाहतोय. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 16 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि समीकरण ते 5 धावांची गरज आहे. यश याची झालेली चूक, क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक, चुकांवरती चुका होत आहेत आणि कुठल्या क्षणी चुका करायच्या आहेत त्याच आता मात्र कळलेल्या नाहीयेत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. मीटिंग नंतर घ्या. 6 बॉल टाकायचे फक्त. गोलंदाज कोण आहे तुम्हाला माहिती आहे. लवकर या. वेळ लावू नका. 6 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज. गोलंदाजाचं नाव काय? शिंदे आहे तेवढं कळतंय. कुठला आहे? विराज गोलंदाजाचं नाव काय? हा सिद्धार्थ. सिद्धार्थ शिंदे गोलंदाजी मार्क होती. 6 चेंडूत 5 धावांची गरज आहे. पाहूया गोलंदाजीचा भार जो सांभाळण्यासाठी आलाय तो सिद्धार्थ. सामना करेल तो फलंदाज हर्षद. 6 चेंडू 5 धावांची गरज. वेगवान चेंडू आपण जो पाहतोय. निर्धाव चेंडू. षटक क्रमांक शेवटचं. डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंचांकडे दाद मागितली जाते आणि पंचांनी त्या ठिकाणी एक अवांतर धाव घोषित केली आहे. चेंडू 5 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज. पाच चेंडूंमध्ये 4 धावेची गरज. कंपल्सरी चेस आहे. 4 धावे बनवाव्याच लागतील. चेंडू अंगाला आदळला. लेग बाय स्वरूपाची 1 धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का? नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. समीकरण बदलतंय. 4 चेंडूंमध्ये 3 धावेची गरज. पाहूया कुठला संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय. गुरुकृपा हाऊसिंग सोसायटी बरोबर कुठला संघ खेळतोय हे पाहणं गरजेचं आहे.
लेग साईडच्या दिशेने टोलवर चेंडू, एक धाव तर पूर्ण केली जाते, दुसरा धावाचा प्रयत्न होतोय का नाही, त्या ठिकाणी फलंदाजीसाठी दोन्ही फलंदाजांनी जो प्रयत्न केलाय समीकरण असेल शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहे आणि 2 धावांची गरज आहे. थोडस प्रेक्षकांनी थोडस बाजूला व्हायचं, थोडस. 3 चेंडू 2 धावा, 2 धावा 3 चेंडू, 3 चेंडू 2 धावा, 2 धावा 3 चेंडू. श्रीकृष्ण मित्रमंडळ हा संघ हरला, सहयोग मित्रमंडळ हा देखील संघ हरला. खूपशा आशा होत्या त्यांच्याकडून, असं वाटलं होतं की ते सेमीफायनल खेळतील, पण क्रिकेट अनिश्चिततेचा गेम आहे. पुढचा चेंडू निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. 2 चेंडूत 2 धावांची गरज. सामना अतिशय रोमांचक संघ, 2 चेंडू 2 धावांची गरज, असा काहीसा सामना पहिला देखील झाला होता सोसायटी मधला. ए क्षेत्ररक्षकांनी नाही एकत्र येऊ नका. ओमकार शिंदे तुम्हाला वारंवार सूचना देण्यात येते, तुमच्यावरती पुढच्या वर्षापर्यंत बंदी घातली जाईल. नवीन फलंदाज आलाय तो अभिजित. 2 चेंडू 2 धावांची गरज. 500. हा दांगड पाटील संघ हा जर जिंकला तर रोख रक्कम 500 रुपयांचं बक्षीस देण्यात येत आहे रोहिदास पासलकर यांच्याकडून. पुढचा चेंडू अगदी हलक्या हाताने खेळून काढला, 1 धाव तर पूर्ण केली, दुसरा धावाचा प्रयत्न होतोय का आणि त्या दरम्यान दुसरी धाव पूर्ण केली जाते आणि फायनल मध्ये प्रवेश करतोय तो आझाद मित्रमंडळ. नक्कीच आपण पाहतोय की 15 तारखेला होणाऱ्या फायनल मध्ये गुरुकृपा हाऊसिंग सोसायटी बरोबर खेळताना हा संघ दिसेल. आज मी इथे थांबतो, तुम्ही कुठेही जाऊ नका. आणि ती मॅच ऐका, आझाद मित्रमंडळ आणि गुरुकृपा हाऊसिंग सोसायटी ही मॅच 15 तारखेला सकाळी ठीक 9:30 वाजता सुरू होईल. प्रेक्षकांनी अशीच गर्दी करायची आहे, कारण तुमचा लाडका प्लेअर शैलेश निवंगुने तिथे खेळताना दिसेल.